28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला। या प्रकरणात आज 2 महिने पूर्ण होत आहेत। या 2 महिन्यात एक गोष्ट सातत्याने होत राहिली ती म्हणजे अजित पवारांच्या अपघातावरून होणारे आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात वेगवेगळे आरोप केले। यात अजित पवारांच्या अपघात प्रकरणी FIR दाखल करून घ्यावी अशी मागणी त्यांनी मुंबई आणि बारामतीत केली, पण त्यांची ही मागणी मान्य झाली नव्हती। त्यात कर्नाटक पोलिसांनी 24 मार्चला रोहित पवारांची 0 FIR नोंदवून घेतली। त्यानंतर ही FIR महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे। इतके दिवस रोहित पवारांचा लढा सुरू होता। अखेर या लढ्याला थोडंफार यश आलंय। पण मग 0 FIR का? 0 FIR का दाखल झालाय? 0 FIR काय असतो? त्याचा तपास कसा केला जातो? या सगळ्याची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव। आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। 28 जानेवारी सकाळी 8:30च्या सुमारास बारामतीजवळ लिअरजेट 45 हे विमान कोसळलं होतं। या भीषण दुर्घटनेत राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह अन्य 4 जणांचा मृत्यू झाला होता। सुरुवातीच्या तपासात ही घटना केवळ एक अपघात असल्याचं मानलं जात होतं। त्यानंतर मात्र शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेवर संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली। त्यांनी केलेल्या विविध आरोपांची संपूर्ण राज्यभरात चांगली चर्चा झाली। रोहित पवार यांनी यापूर्वी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि बारामती पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र FIR नोंदवली गेली नसल्याने त्यांनी माध्यमांना सांगितलं। अखेरीस या प्रकरणात बंगळुरू येथील हाय ग्राउंड पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल करण्यात आली आहे। पुढील तपासासाठी हे प्रकरण महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे। बारामती विमान अपघात प्रकरणी महाराष्ट्रात वारंवार प्रयत्न करूनही FIR ची नोंद झाली नसल्याने अखेर कर्नाटक पोलिसांकडे धाव घ्यावी लागल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाणे आणि यंत्रणांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही। त्यामुळेच मला कर्नाटकात जावं लागलं, जिथे 0 FIR नोंदवण्यात आला। मंगळवारी सकाळी तो महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे हस्तांतरित करण्यात आला। आता तरी सरकार यावर कारवाई करणार का, असा प्रश्नही त्यांनी विधानसभेत उपस्थित केला। आता या सगळ्या प्रकरणात प्रश्न असा उद्भवतोय की 0 FIR म्हणजे काय? तर 0 FIR कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवता येतो। गुन्हा नेमका कुठे घडला याची त्याला अट नसते। सुरुवातीला या FIR ला 0 असा क्रमांक दिला जातो। त्याच कारणामुळे त्याला 0 FIR असं म्हटलं जातं। संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात गुन्हा येत नसला तरीही 0 FIR ची नोंद करता येते। त्यानंतर तपासासाठी तो योग्य पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जातो। हिंसाचार किंवा मोठ्या प्रकरणावरील गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत तक्रारीला विलंब होऊ नये असा या तरतुदीचा मुख्य उद्देश आहे। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात महाराष्ट्रातील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी याच कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे। तक्रारदार कोणत्याही राज्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 0 FIR दाखल करू शकतो, मग ती घटना त्या राज्याच्या हद्दीत घडलेली असो वा नसो। या प्रक्रियेत संबंधित पोलिसांना आपल्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा न मांडता तक्रार त्वरित नोंदवणे अपेक्षित असतं। तक्रार नोंदवल्यानंतर 0 FIR पुढील सखोल तपासासाठी ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या मूळ कार्यक्षेत्रातील पोलिसांकडे वर्ग केला जातो। ही संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित असून गंभीर गुन्ह्याची तक्रार मिळाल्यास पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत 0 FIR दाखल करून घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे। अजित पवार यांचे अपघातग्रस्त विमान उडण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र नव्हते आणि त्याच्या इंजिनच्या देखभालीची मुदत देखील संपत आली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे। अपघातग्रस्त विमानाच्या प्रत्यक्ष उड्डाणाचे तास लपवण्यात आले असून ते 8000 तासांहून अधिक असू शकतात। हा जाणीवपूर्वक डेटा लपवण्याचा आणि रेकॉर्डमध्ये फेरफार करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे। याशिवाय त्यांनी नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्याही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। अपघातग्रस्त विमानाचा वैमानिक ऐनवेळी का बदलण्यात आला? तथ्य दडपण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता का? अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला अद्याप न्याय का मिळाला नाही, असा प्रश्नांचा भडीमार रोहित पवार यांनी केला आहे। त्यांच्या या गंभीर आरोपांमुळे राज्य सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर तातडीने कारवाई करण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे। आता हा तपास महाराष्ट्र पोलीस करणार आहेत। आता याचा तपास कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। यात कोणाची नावं समोर येतात? ब्लॅक बॉक्स बाबत काही खुलासे होणार आहेत का? VSRला कोणी वाचवतंय आणि रोहित पवारांच्या आरोपांवर या तपासातून काही उत्तरं मिळतील का? या सर्वांचीच उत्तरं तपासानंतर समोर येतील। या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं? तुमचं मत काय?
वाटलाय आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.